बिनसीबा। जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे आपल्या एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, तुम्ही आजचा व्हिडिओ इथं सुरुवातीला बघितलाच असेल। तर अशा प्रकारचा आपण आज इथं व्हिडिओ बनवणार आहोत आणि हा व्हिडिओ बनवण्यासाठी आपल्याला कॅपकट ॲपची इथं गरज पडणार आहे। तर तुम्हाला हा ॲप जो तो आपल्या टेलिग्राम चॅनलवर तिथं मिळून जाईल। तर मित्रांनो, टेलिग्राम चॅनल जॉईन करण्याची लिंक जिथे डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे मित्रांनो। तर तिथून तुम्ही जाऊन जिथे कॅपकट ॲप आहे तो इथं डाउनलोड करू शकता। तर मित्रांनो, आपल्या आजच्या व्हिडिओसाठी मी जेवढं काही मटेरियल यूज केले ते सर्व मटेरियल आपल्या वेबसाईटवर इथं अवेलेबल आहे। तर वेबसाईटची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये इथं दिलेली आहे मित्रांनो। तर मित्रांनो, त्या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही इथं मटेरियल जे आहे ते इथं डाउनलोड करू शकता आणि त्याचसोबत मी जे ते आपल्या टेलिग्राम चॅनलवरती सुद्धा डेली जे मटेरियल आहे ते व्हिडिओचं इथं अपलोड करत असतो। तर तिथून सुद्धा तुम्ही मटेरियल डाउनलोड करू शकता। तर टेलिग्राम चॅनल आणि वेबसाईटची लिंक या दोघांची लिंक जे ते डिस्क्रिप्शनमध्ये इथं दिलेली आहे मित्रांनो। तर मित्रांनो, आपल्या चॅनलवरती इथं नवीन आला असाल तर आपल्या चॅनलची इथे सबस्क्राईब इथं करून घ्या, कारण की आपल्या चॅनलवरती अशा प्रकारच्या ट्रेंडिंग व्हिडिओ जे आहेत ते रोज येत असतात मित्रांनो। तर मित्रांनो, आपल्या इंस्टाग्राम अकाउंटला अजूनही फॉलो इथं केलं नसेल तर तिथं सुद्धा फॉलो करून घ्या। तिथं सुद्धा जे ते आपल्या रील्स आणि काही अपडेट इथं येत असतात मित्रांनो। तर त्यासाठी आपल्या इंस्टाग्राम अकाउंटला सुद्धा इथं फॉलो करून घ्या मित्रांनो। चला तर मित्रांनो, आपण जे ते आपल्याच्या इथं व्हिडिओला इथं सुरुवात करूया, थोडासाही वेळ न घालवता। ओके, तर बघा मित्रांनो, आपल्या जिथे सर्वात आधी इथे VPN जे असेल तिथं कनेक्ट करून घ्यायचे। त्यानंतर आपला बॅक किंवा आपला कॅपकट ॲप आहे तो आपल्या इथं ओपन करायचा। ओपन करताच तुम्हाला एक अशा प्रकारचा की इथं इमेज दिला असेल तो आपल्या इथं ॲड करून घ्यायचा आहे। तर ॲड केल्यानंतर त्या इमेजची जी लेअर असेल ते आपल्याला इथं 20 सेकंदापर्यंत आणून घ्यायचे। परत त्यानंतर सुरुवातीला येऊन आपल्या ओव्हरलेमध्ये जाऊन ॲड ओव्हरलेमध्ये जायचे। त्यानंतर व्हिडिओजमध्ये जाऊन तुम्हाला एक अशा प्रकारचा एक बिटवाला इथे व्हिडिओ दिला असेल तर आपल्या इथं काय करायचं, ॲड करून घ्यायचं। ॲड करून घेतल्यानंतर ह्याचा जो ॲडिओ असेल तो सर्वात आधी इथं आपलं एक्स्ट्रॅक्ट इथं करून घ्यायचा आहे। तर इथं एक्स्ट्रॅक्ट वगैरे इथं झाल्यानंतर आता आपल्या काय बिटनुसार इथं इमेज जो असेल तो आपल्या इथं स्प्लिट जे ते इथं करून घ्यायचा। तर स्प्लिट कसं करायचं बघा मित्रांनो, आता आपल्याला बिट्टूवरती इथं येऊन जायचं आहे। तर बिट्टूवरती इथं आल्यानंतर स्प्लिटच्या ऑप्शनवरती इथं क्लिक करा, म्हणजे आपला जो इमेज असेल तो इथं स्प्लिट होऊन जाईल। त्यानंतर आता आपल्याला जे ते बिट 3 वरती इथं काय करायचं मित्रांनो, येऊन जायचं आहे। तर बिट 3 वरती येऊन इथं स्प्लिट करा। परत बिट 4 वरती येऊन आपल्याला इथं काय करायचं मित्रांनो, स्प्लिट करायचं आहे। परत बिट 5 वरती येऊन स्प्लिट करायचं। परत बिट 6 वरती जे ते आपल्या इथं काय करायचं मित्रांनो, येऊन स्प्लिट इथं करायचं। परत बिट 7 वरती इथं येऊन स्प्लिट करायचं आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे इथं आपले जेवढे काही बिट असतील तर त्या बिटनुसार इथं इमेजेस जे असतील तिथं स्प्लिट करून घ्या। ओके, तर बघा मित्रांनो, इथं इमेजेस वगैरे इथं स्प्लिट वगैरे झाल्यानंतर आता आपण जो इथं बिटवाला इथं व्हिडिओ ॲड केला होता त्याला सुद्धा इथं आपलं काय करायचं मित्रांनो, इथं डिलीट करून टाकायचं आहे। तर मित्रांनो, आता त्यानंतर आपल्या ह्या इमेजेसला काही ॲनिमेशन आणि काही इफेक्ट जे असतील तिथं अप्लाय करायचे आहेत आता। ओके, तर बघा मित्रांनो, आता आपल्याला जे ते काय करायचं, ॲनिमेशन अप्लाय करण्यासाठी आपल्याला सेकंड इमेजवरती इथं येऊन जायचं आहे। त्यानंतर ॲनिमेशनमध्ये येऊन आपलं इनमध्ये जे ते थांबायचं आहे। तर आपण वेट करूया तर जे ॲनिमेशन असतील ते लोड होईपर्यंत। तर बघा मित्र, इथं आपल्याला इनमध्ये जेली सेकंड अशा प्रकारचा एक इथं ॲनिमेशन भेटेल। तर तो इथं अप्लाय करून टाका। अप्लाय केल्यानंतर आपल्याला परत नंतरचे जे ते इथं इमेजवरती इथं येऊन जायचे। परत ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये इथं येऊन जायचे। तर कॉम्बोमध्ये आल्यानंतर इथं आपल्याला एक पेंडुलम मोन अशा प्रकारचं एक इथं ॲनिमेशन भेटेल। तर तो इथं अप्लाय करून टाका। केल्यानंतर परत नंतरच्या इमेजवरती येऊन ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये येऊन पेंडुलम 2 द्या। परत नंतरच्या इमेजवरती येऊन ॲनिमेशनमध्ये येऊन कॉम्बोमध्ये येऊन पेंडुलम 1 द्या। परत नंतरच्या इमेजवरती येऊन ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये येऊन पेंडुलम 2 द्या। परत नंतरच्या इमेजवरती येऊन आपल्याला ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये येऊन स्ट्रेच अँड डिसॉर्ट अशा प्रकारचं एक ॲनिमेशन असेल तर तो इथं अप्लाय करून टाका। तर केल्यानंतर आपल्याला जिथे परत नंतरच्या इमेजवरती येऊन ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये येऊन झूम 2 द्या आणि परत नंतरच्या आपल्याला इमेजवरती येऊन ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये येऊन आपल्या इथं डिस्टॉर्ट लेफ्ट द्यायचा आहे। परत नंतरच्या इमेजवरती येऊन ॲनिमेशनमध्ये येऊन कॉम्बोमध्ये येऊन डिस्टॉर्ट राईट द्या। परत नंतरच्या इमेजवरती येऊन ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये येऊन डिस्टॉर्ट लेफ्ट द्या। परत नंतरच्या इमेजवरती येऊन ॲनिमेशनमध्ये जाऊन आपल्या कॉम्बोमध्ये येऊन परत डिस्टॉर्ट राईट द्यायचा आहे। परत नंतरच्या इमेजवरती येऊन ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये येऊन डिस्टॉर्ट लेफ्ट द्या। परत नंतरच्या इमेजवरती येऊन आपल्याला ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये येऊन इथं डिस्टॉर्ट राईट द्यायचा आहे आणि परत नंतरच्या इमेजवरती येऊन आपल्याला ॲनिमेशनमध्ये जायचं आहे। परत कॉम्बोमध्ये जाऊन पॉपिंग कँडी हा जो ॲनिमेशन असेल तर तो इथं अप्लाय करून टाका। तर तो इथं केल्यानंतर आपल्या परत नंतरच्या इमेजवरती येऊन ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये येऊन पेंडुलम 1 द्या। परत नंतरच्या इमेजवरती येऊन ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये येऊन पेंडुलम 2 द्या। परत नंतरच्या इमेजवरती येऊन आपल्याला ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये येऊन पेंडुलम 1 द्या। परत नंतरच्या इमेजवरती येऊन आपल्याला ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये जाऊन पेंडुलम 2 द्या। परत नंतरच्या इमेजवरती येऊन ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये येऊन पेंडुलम 1 द्या आणि परत नंतरच्या इमेजवरती येऊन ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये येऊन पेंडुलम 2 द्या
आणि आता आपल्याला परत त्याच्या इमेजवरती येऊन ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये येऊन पेंडुलम ऑन द्यायचा आहे. आणि त्यानंतर आता आपला एकदम शेवटचा जो इमेज असेल आपल्याला त्यावरती क्लिक करून ॲनिमेशनमध्ये जाऊन इनमध्ये येऊन रॉक वर्टिकली हा जो ॲनिमेशन असेल तर तो इथं अप्लाय करून टाका. तर तो इथं अप्लाय केल्यानंतर आता आपल्याला काही इथे इफेक्ट जे असतील तिथं द्यायचे. तर ते देण्यासाठी आपल्याला सुरुवातीला येऊन इफेक्टमध्ये जायचं. इफेक्टमध्ये इथं गेल्यानंतर आपल्या जिथे व्हिडिओ इफेक्टमध्ये इथं येऊन जायचं आहे. व्हिडिओ इफेक्टमध्ये आल्यानंतर आपल्या ओपनिंग अँड क्लोजिंग यामध्ये येऊन आपल्या ब्लर लव अशा प्रकारचा एक इथं इफेक्ट भेटेल. तर तो इथं अप्लाय करून त्या इमेज पुरतं इथं ॲडजस्ट करून घ्या. परत नंतर त्याच्या सुरुवातीला येऊन परत आपल्या व्हिडिओ इफेक्टमध्ये येऊन जायचं आहे आणि लवच्या ऑप्शनमध्ये येऊन इथं बघा पिंक हड अशा प्रकारचं एक इथं इफेक्ट भेटेल. तर तो इथं अप्लाय करून ॲडजस्टमेंट वगैरे त्या इमेज पुरती इथं करून घ्या. परत नंतर आपल्या सेकंड इमेजवरती येऊन आपल्या परत जिथे व्हिडिओ इफेक्टमध्ये येऊन लवच्या ऑप्शनमध्ये येऊन इथं फ्लिप अशा प्रकारचा एक इथं भेटेल इथं इफेक्ट. तर तो इथं अप्लाय करून ॲडजस्टमेंट वगैरे त्या इमेज पुरती इथं करून घ्या. परत नंतरचे जे आपले जे छोटे छोटे इमेजेस आहेत ते सोडून नंतरच्या इमेजवरती आपल्याला येऊन जायचे आणि परत व्हिडिओ इफेक्टमध्ये येऊन आपल्या स्प्लिटच्या ऑप्शनमध्ये येऊन जायचं आहे आणि इथं परत जिथे अल्ट BNW हा अशा प्रकारचा एक इथं इफेक्ट भेटेल. तर तिथं अप्लाय करून टाका आणि ॲडजस्टमेंट वगैरे त्या इमेज पुरती करून घ्या. केल्यानंतर आपल्या परत नंतरच्या इमेजवरती येऊन आपल्याला व्हिडिओ इफेक्टमध्ये जाऊन ट्रेंडिंगमध्येच तुम्हाला बघा एक इथं इफेक्ट भेटेल बघा मित्रांनो, बटरफ्लाय अशा प्रकारचा एक इथे इफेक्ट असेल तर तो इथं अप्लाय करून टाका तुम्हाला ट्रेंडिंगमध्येच. आणि त्याचसोबत तुम्हाला जे ते बटरफ्लाय ऑप्शनमध्ये सुद्धा हा वाला इफेक्ट जो असेल तो इथं मिळून जाईल. तर हा इफेक्ट इथं अप्लाय करून ॲडजस्टमेंट वगैरे त्या इमेज पुरती इथं करून घ्या. परत नंतरच्या आपल्याला काय करायचं इमेजमध्ये इमेजवरती येऊन आपल्याला जिथे परत व्हिडिओ इफेक्टमध्ये जाऊन लवच्या ऑप्शनमध्ये येऊन गर्ल सिक्रेट अशा प्रकारचा एक इथं इफेक्ट असेल तो इथं अप्लाय करून ह्याची जी लेअर असेल ते आपल्या इथं 10 सेकंदापर्यंत ठेवायची. आणि परत नंतरच्या इमेजवरती येऊन आपल्या परत जिथे व्हिडिओ इफेक्टमध्ये जाऊन बटरफ्लायच्या ऑप्शनमध्ये येऊन बटरफ्लाय ड्रीम्स हा जो इथं इफेक्ट असेल तर तो इथं अप्लाय करून ॲडजस्टमेंट वगैरे त्या इमेज पुरती इथं करून घ्या. तर केल्यानंतर आपल्या परत आपल्या काय अर्थ आहे आपल्याला शेवटच्या जिथे इमेजवरती येऊन आपल्याला काय अर्थ बघा मित्रांनो, आपल्या जिथे परत जिथे काय अर्थ व्हिडिओ इफेक्टमध्ये सॉरी मित्रांनो बॉडी इफेक्टमध्ये येऊन आपल्या ग्लोइंग लाईन्स यामध्ये आपल्याला इथं यायचं आहे आणि फॉल्टी स्क्रीन हा जो इथं इफेक्ट असेल तो इथं अप्लाय करून टाका आपल्या शेवटच्या इमेजला आणि ॲडजस्टमेंट वगैरे इथं बरोबर इथं करून घ्या त्या इमेज पुरती. परत नंतर त्याच इमेजच्या सुरुवातीला येऊन आपल्या परत जिथे बॉडी इफेक्ट यामध्ये येऊन आपल्या ग्लोइंग लाईन्समध्ये येऊन आपल्या टोटेम फ्लेम्स हा जो इथं इफेक्ट असेल तो इथं अप्लाय करून ॲडजस्टमेंट वगैरे त्या इमेज पुरती इथं करून घ्या मित्रांनो. तर मित्रांनो अशा प्रकारे जो आपला आजचा इथं व्हिडिओ होता तर तो इथं रेडी झाला. तर रेडी झाल्यानंतर आपल्या गॅलरीमध्ये इथं सेव्ह करण्यासाठी आपल्या एक्सपोर्टवर इथं क्लिक करायचं आहे म्हणजे आपला व्हिडिओ जो तो गॅलरीमध्ये इथं सेव्ह होण्यास सुरुवात होऊन जाईल मित्रांनो. तर मित्रांनो आपल्या जिथे आजच्या इथे व्हिडिओमध्ये एवढंच होतं. तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा मित्रांनो. तर मित्रांनो अजून जे आपल्या इथे यूट्यूब चॅनल आहे सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या कारण की आपल्या यूट्यूब चॅनलवरती अशा प्रकारच्या ट्रेंडिंग व्हिडिओ जिथे रोज येत असतात मित्रांनो. तर मित्रांनो भेटूत आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.